तुम्हाला सांगणार होतो की माझा ब्लॉग न बनवण्याचा काय कारण होता, मध्ये व्हिडिओ स्टॉप का केलेला. 4-4 दिवसाला मला गावाला जाणं येणं करावं लागत होतं, कारण जायचं तिकडं गावाकडं. बहिणीचं लगीन असताना गावाकडे गेलो, तिकडे घे बाबा कुठं चाललाय. कसं आहे, कधी कधी कामाचा प्रेशर जास्त राहिला ना तर माझ्याने ब्लॉग टाकणं होत नाही, कारण त्याला ॲडिट पण मलाच करायचं आहे. पुन्हा नंतरून त्याला सगळं काही माझ्याच मध्ये, मला गाडी पण बघा, धंदा पण बघा, गाड्या चालवा, धंदा बघा, शूट घ्या दिवसभर, पुन्हा रात्री जाऊन एडिटिंग करा. मग आपलं काम कसं आहे, सकाळी जाऊन परत गाडी भरलेली राहिली, रात्री लवकर झोपावं लागतं, मग ते ब्लॉग तसाच पेंडिंग पडते. डेली भेटू आता वसईच्या रोडला. रोड इथून झाला आमचा आता बघा, कॅमेरा बी पडायला लागला. आता रोड चालू झाला एकदम खराब, इथूनच सुरुवात. बस इथून आता जोपर्यंत आपला इंजिनियर कॉलेज लागत नाही तिथपर्यंत ही रोड असाच आहे. आमची जिंदगीच असला खड्ड्यामध्ये. बघू आता, चला पुढे जाऊन लय मोठे ब्लॉग होतील, तुम्ही काय बघणार नाहीत. भेटू आपण वसईला जाऊन. गल्लीत आलो, पण गल्ली पुढे एंड आहे आणि इथं गाडी आपली खाली होणार आहे. इथं जिथं ड्रम दिसायला लागल्यात ना ते गाडी मोठा भाई, ये गाड़ी रिवर्स डालना पड़ेगा अपने को. हाँ जरा बाहर आ जाओ ना. इकडं वर चला असले तर दलिंद्री आहेत आमच्या पार्ट्या. एक काय बोलणार, आपल्याला एकट्याला एक गाडी सहन होत नाही, पण लोक 3-3 धंदे करायला लागलेत. बघू चला खाली करून जाऊ. माणसं यायला लागलेत. आता लास्ट डिलिव्हरी लईमध्ये होती, लईमध्ये आहे एकदम, विरारच्या आतमध्ये आहे एकदम लास्टला. जीवदानी माता मंदिरपाशी आलो आहे मी. चला आता एवढी डिलिव्हरी खाली करू आणि जाऊ पटाक्षे. आता बेरिंगची बी ऑर्डर आहे, म्हणजे काय टेन्शन नाही. 2 गाड्या कुठल्याही भरलं तरी, हे वसई बी भरलं आहे आणि बेरिंग बी भरलं तरी बी चालतं आहे. चला मग निघू आता खाली करून, एवढाच माल राहिला आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे बघा तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर लय दिवस झाले ब्लॉग टाकून, तर आज वसईची ट्रिप होती. काय कारणामुळं तुम्हाला सांगतो ना. मी आणि माझा ड्रायव्हर निघालो, आम्ही दोघं. एका पार्टीकडून माल भरलेला होता काल, तर मी वसईचा माल भरलो आहे आणि त्याला भायंदरचा माल भरायला लावलं, कारण माझ्या गाडीमध्ये 2 डिलेवरी आहेत. माझ्या गाडीमध्ये विरार आणि वसई 2 पार्टीचा माल आहे आणि ती डिलेवरी त्याच्याने होत नाही, म्हणून त्यांनी आज त्याचा माल भरला आपला भायंदरचा. ती पण एकाच पार्टीकडं लवकर खाली होणार आहे. परत याच पार्टीचा माल आपल्याला घेऊन आहे का नाही, त्याला जायचं आहे, परत येऊन भरायचं आहे आपल्याला ह्याच पार्टीचा माल. आपल्या गाडीत सध्या नाही डिझेल, तर आपल्याला जायचं आहे राहणारा डिझेल वगैरे टाकून, मग तो तिकडल्या आपण वसईच्या खड्डेवाल्या रोडला. तर मग सांगतो तुम्हाला पुढं जाऊन की ब्लॉग कशामुळं बंद केलेले काय नाही. तर चला डिझेल टाकून देतो आता. रवि चालू हो गया ना हमारा फिर से भाई ब्लॉग बनाना. चालू करू का नको? सिंधी सारखा येऊन महागा नुसतं भिकाऱ्याने बसायचं. अरे मेरा मत बनाओ. अरे क्या शादी वादी नहीं होने वाला है, फेमस होएगा तो शादी होएगा ना. डाल देता हूँ, इसको भी ले आऊँगा. देख भाई गरीब, इसको भी डालना. फेमस होएगा ना, फेमस होएगा ना यार. कर यार इसको फेमस करो. चल तर डिझेल वगैरे तर भरून निघालो आपण. तर फक्त आपलं राहिलंय प्यायचं पाणी घ्यायचं आहे. रवी शेट तर चालले इकडून, रस्ता बंद केलाय बदल. तर रवी शेट चालले आमचे, मागून दिसत असतील तुम्हाला, नाही दिसत असतील. रोड सगळा मोकळा आहे. तर रवीला लागणार आहे आता जाम. घोडबंदर रोड आम्हाला लागणार मोकळं, पण आमचं जामपेक्षा वंगळं. जावं कसं तरी कसा चला मग आता जाऊ आपण लवकर, कारण पटकन आपल्याला डिलेवरी द्यायची आहे. आज 2 डिलेवरी आहेत. पार्ट्याला फोन लावायचा आहे सगळा. उठला नाही, आता उठल तेव्हा फोन करायचा. तर जाऊ
आपण, बघू आता. खड्ड्याचा रोड, भरपूर रोड खराब आहे. तर मी तुम्हाला सांगणार होतो की माझा ब्लॉग न बनवण्याचा काय कारण होता. मध्ये व्हिडिओ स्टॉप का केलेला. 4-4 दिवसाला मला गावाला जाणं येणं करावं लागत होतं. कारण जायचं तिकडं गावाकडं, बहिणीचं लगीन असताना गावाकडे गेलो. तिकडे घे बाबा, कुठं चाललाय. तर ब्लॉग न बनवण्याचं कारण म्हणजे कसं आहे, मला गावाला भरपूर वेळा जाणं येणं करावं लागत होतं त्याच्यामुळं. कारण कधी आता मध्ये बहिणीचं लग्न होतं, बहिणीच्या लग्नाला गावाला गेलो, परत आलो. तर मग परत आमच्या मनोज साहेबाचं लग्न चालू झालं. मग मनोजच्या लग्नाला परत जावं लागलं. जे गावाला जाणं येणं बार बार मला पडतच होतं, म्हणून ते गॅप पडायचं बार बार. जाताना कसं लाईफस्टाईलवर तर व्हिडिओ बनवायचा नव्हता आपल्याला, पण एक असंच साधं गाडीवरती आपण कसं काय काय नाही हे व्हिडिओच्या मार्फत कसं घरच्याला पण कळायला पाहिजे की दिवसभर आपलं पोरगं काय करतं गाडीवर, काय नाही, त्यांना पण माहीत पडतं. एक अशी आठवण बिटवण राहील म्हणून आपल्याला ब्लॉग बनवायचे. त्याला काय असं ठरलंय मोठं होण्यासाठी ब्लॉग बनवायचं नाही. तर चला आपण सुरुवात करू ह्याच देवाचं नाव घेऊन परत या नवीन ब्लॉगपासून. आता मी कंटिन्यूली विचार केला आहे की कंटिन्यू ब्लॉग टाकावं असं. पण कसं आहे, कधी कधी कामाचा प्रेशर जास्त राहिला ना तर माझ्याने ब्लॉग टाकणं होत नाही. कारण त्याला ॲडिट पण मलाच करायचं आहे. पुन्हा नंतरून त्याला सगळं काही माझ्याच म्हणजे मला गाडी पण बघा, धंदा पण बघा, गाड्या चालवा, धंदा बघा, शूट घ्या दिवसभर, पुन्हा रात्री जाऊन एडिटिंग करा. मग आपलं काम कसं आहे, सकाळी जाऊन परत गाडी भरलेली राहिली, रात्री लवकर झोपावं लागतं. मग ते ब्लॉग तसाच पेंडिंग पडते. डेली ब्लॉग तर आपला पडत नाही. मला ब्लॉग चालू करून मला बहुतेक होतात आता 5-6 महिने होतात. पण त्यामध्ये माझे फक्त लईत लई झालं एक 40 व्हिडिओ पडला असतील यूट्यूबवर. मग आता बघू याच्या मार्फत आपण चालू करू, काय होते काय नाही. तर आपण जाऊ भावानो, भेटू आता वसईच्या रोडलाच. रोड इथून झाला आमचा आता. बघा कॅमेरा बी पडायला लागला. आता रोड चालू झाला एकदम खराब. इथूनच सुरुवात, बस इथून आता जोपर्यंत आपला इंजिनियर कॉलेज लागत नाही तिथपर्यंत ही रोड असाच आहे. आमची जिंदगीच असला खड्ड्यामध्ये. बघू आता, चला पुढे जाऊन लय मोठे ब्लॉग होतील, तुम्ही काय बघणार नाहीत. भेटू आपण वसईला जाऊन. सहा वाजता उठून लवकर आलेलो, कारण मला वाटलं की येऊन पटाक्षर गाडी इकडे लवकर पार्टीवाला उठून गाडी खाली करत. फोनच ते ना आत्ता उचलले, आता लोकेशन भेटले बघा, आता चाललोय. मला वसायचं म्हणून या लोकांनी नाला सुपाराला पाठवले. वा रे बाजारान काय बोलायचं वा. आता आलो या पार्टीकडे, बरं त्यानं फोन तर उचलला ऐन टायमाला. 8 वाजलेत आता. याचं खाली करून पटमन आपल्याला जायचं आणि तिकडं खाली करून विरारचं परत मला भरायला जायचं आहे. इथं कुठला अवधूत भवन रामसेवा आश्रम आहे. इथं मी पहिलं बी आलो आहे या रोडला. लास्ट टाईम इथं बी ब्लॉग टाकलेला वाटतं मी, पण ती पार्टी नाही, पार्टी वेगळी आहे. तर लास्ट टाईम जिथं गेलेलो ना, जिथं गेलेलो तिथं लेडीज लोकांनी गाडी खाली केलेली. रोड बारका आहे तर सकाळी नाश्त्याला भरपूर भारी भेटतं. पण आता आपली गाडी भरपूर आतमध्ये खाली होणार आहे. आपल्याला अजून 1 किलोमीटर आतमध्ये जायचं. तेव्हा आलेलं तर भरपूरच आतमध्ये होतं. ते 2-2.5 किलोमीटर आतमध्ये होतं. ते लेडीज वगैरे खाली करणार. रोड बारका आहे, मोठी गाडी आल्यावर फक्त आपलीच गाडी पास होते. त्या टायमाला लास्ट टाइम जेव्हा लेडीज लोकांचं खाली करायचं होतं ते इथून सरळ गेलं की पुढं जाऊन लेप मारायचं एंडला. आणि येताना मी इकडून आलेलो होतो या रस्त्याने, डोंगरी पाडा. या साईडला जायचं आपल्याला. मॅपमध्ये तर तसंच दाखवत आहे. बहुतेक मला असं वाटायला लागले जिथं मी लास्ट टायमाला खाली गेलं तर तिथंच आहे काय वाटायला लागले मला. कारण रोड बी असंच आणि हेच रोडनं मी गेलेलो. येताना ह्या रोडने आलेलो होतो. बघू आता कसं काय रोड तर भरपूर खराब आहे पाहिजे. गल्लीत
झालो पण गल्ली पुढे एंड आहे आणि इथं गाडी आपली खाली होणार आहे. इथं जिथं ड्रम दिसायला लागल्यात ना ते गाड़ी छोटा भाई ये गाड़ी रिवर्स डालना पड़ेगा अपने को. हाँ जरा बाहर आ जाओ ना. इकडं वर चला असले तर दलिंद्री आहेत आमच्या पार्ट्या एक. भैयाने खतरनाक गाणे वाजून आला. हा हा हो आलाय. आयला पुढची गल्ली आहे. मी गलत गल्लीत घातली. त्या गल्लीत जायचं आपल्याला. लास्ट में है क्या? यो बोंगा पार्टी वाला है. गाडी ही पार्टी वेगळीकडूनच होती. इकडले इकडे जाऊन दुसरीकडून खाली गेले नाही तर आपल्याला दुसरे इथं 3-4 पार्ट्या आहेत रामदास भाऊच्या आपल्या या जे ड्रम भरतो ते. ड्रम तर पटापट भाऊ खाली झाले. अशा पार्ट्या भेटायला पाहिजे की हां पटाक्षीर आलं टाकून दिलं एकदा गाडी मोकळी झाली. टेन्शन नाही भाऊ. तो पण फ्री आपण पण फ्री. असे राहणारे माणसं पाहिजे. नाही एक जण एवढा टाइमपास ना माल चेक करणार ना गोडाऊनमध्ये उतरवणार ना हे नाही ते नाही स्टिकर नाही घासलंय फासलंय लय लपडेला पाणी लावतात. त्यासाठी आता इथली तर गाडी खाली झाली आपली पहिली डिलिव्हरी. या गाडीमध्ये आपल्या माल जे राहतंय ना भाऊ ते बफिंगचं सामान राहतंय म्हणा ऐकलंय मी. जे आपल्या बुलेटचे स्टील वगैरे इंजन वगैरे राहतात ना त्याचे ते बफिंग होणारे जे साबण भेटतात ते साबण बनवते ते लोक. मग ते आता मी बाहेर निघताना बघितलं इथं सगळं आपलं स्टीलचं मार्केट आहे. म्हणजे पहिले राहतं ते ॲल्युमिनियम. त्या ॲल्युमिनियमला असं बफिंग करतात ना पूर्ण स्टील दिसायला पाहिजे असं दिसतंय ते. मग ते बाहेर येतानाच बघितलं मी. चला आता झालं. दुसऱ्या पार्टीलाही फोन केला तर ते बोलले की व्हॉट्सअपवर हाय पाठवा तुम्हाला लोकेशन पाठवतो. तर मग लगेच त्यांना पण आपण हाय पाठवू आणि निघालं आपण पाठवून जाऊन दुसरी आपली डिलिव्हरी देऊ आणि डिलिव्हरी देऊन पटाक्ष जाऊ. आपल्याला परत वसायचा माल जर भरायला भेटलं तर भरू. चला तिकडं जाऊन देऊ. मी आलो आहे आता दुसऱ्या डिलिव्हरीला. तिथं जी दुसरी डिलिव्हरी आहे ना त्याचा मालक एक साथ 3 कामं सांभाळतात. म्हणजे आपलं सामानाचं पण आणि तिकडं ह्याचं काम आपले स्टीलचे भगोने वगैरे राहतात ना तसे ते बनवायचं एक आणि बेकरी एक आणि त्याचं घर बघा. काय बोलणार आपल्याला एकट्याला एक गाडी सहन होत नाही. लोक 3 धंदे करायला लागलेत. बघू चला खाली करून जाऊ. माणसं यायला लागल्यात. आता लास्ट डिलिव्हरी लयमध्ये होती. लयमध्ये आहे एकदम विरारच्या आतमध्ये आहे एकदम लास्टला जीवदानी माता मंदिरपाशी आलो मी. चला आता एवढी डिलिव्हरी खाली करू आणि जाऊ पटाक्षे. आता बेरिंगची बी ऑर्डर आहे म्हणजे काय टेन्शन नाही. 2 गाड्या कुठल्याही भरलं तरी हे वसई बी भरलं आहे आणि बेरिंग बी भरलं तरी बी चालतं आहे. चला मग निघू आता खाली करू. एवढाच माल राहिला आहे. तर झाली भावना आपली गाडी खाली. आता आपल्याला परत वापस वसईलाच यायचं आहे. ह्याच रामदास भाऊचं गाडी भरून राहिलं. इथं समोर पटरी आहे. गाडीचा टंगडा मुश्किल आहे बसणं. तिकडं पत्रे आहेत. चला आपली गाडी खाली झाली. आता आपण निघू निवांत जाऊ. आता पटपट आदळत आपटत
आणि येताना दम्माने येऊ. एक वसायची एकच डिलेवरी आहे. परत ड्रमाचं काम राहतंय, पटापट आपण फेकून देतात. आता लगभग आपल्याला आता 9:15 वाजायला आलं. जातो लवकर, मारतो आज दुसरी ट्रिप. चला भेटू आपण आता भिवंडीत जाऊन डायरेक्ट भावना. बघा इथं असं फाटक लागतंय. त्या फाटकपासून आतमध्ये यावं लागतं. रस्ता बंद आहे डायरेक्ट. फायनली कंबर तोड रोडवरून अंजूर फाट्याला पोचलो. रोड पूर्ण रिकामा आहे. फटाफट जाऊन आता गाडी लावतो. पार्टीनं फोन केले ते जस्टच. म्हटलं की लवकर या आणि भरायला लाव. सगळे पेपर वगैरे सगळं रेडी आहे. मग जाऊ भरू पट्टमन खाली करून येऊ. आरामात घरी जाऊन शकतो. चला तिकडे जाऊन बघू लवकर भरते का नाही. लंचच्या पहिलं पोचू आपण.